आपण इलेक्ट्रॉन एफिनिटी प्रॉपर्टी समजून घेऊन राहिलो आणि इलेक्ट्रॉन एफिनिटीचा ट्रेंड्स ग्रुपमध्ये आपण पाहणार आहोत आज. ट्रेंड्स ऑफ इलेक्ट्रॉन एफिनिटी इन ग्रुपमध्ये इलेक्ट्रॉन एफिनिटीची व्हॅल्यू मध्ये काय फरक पडतो आहे की नाही. आपल्याला माहिती आहे की इलेक्ट्रॉन एफिनिटी म्हणजे टेंडन्सी टू अट्रॅक्ट द इलेक्ट्रॉन सोबतची त्यांची जी काही अट्रॅक्शन्स करण्याची पॉवर आहे त्यालाच इलेक्ट्रॉन एफिनिटी म्हणत असतो. आणि इलेक्ट्रॉन एफिनिटी मेनली कोणत्या एलिमेंटची सर्वात जास्त असते? नॉन मेटलची जास्त असते. आणि नॉन मेटल्स आपल्या पिरियडिक टेबलमध्ये कुठे आहेत? पी ब्लॉक एलिमेंट्स मध्ये आहेत. आणि त्यामुळे जे पी ब्लॉकचे मेटल्स नॉन मेटल्स असतात तर त्यांची इलेक्ट्रॉन एफिनिटी सर्वात जास्त असते. त्याच्यामुळे बेसिकली आपण मेटलची प्रॉपर्टी न पाहता याला नॉन मेटलची प्रॉपर्टी म्हणून कन्सिडर करत असतो आहे की नाही. आता आपल्याला माहिती आहे की जेव्हा वन मोल गॅसियस आयन्स असेल तर एखादा वन मोल गॅसियस आयन्स असेल तर हा जर वन मोल गॅसियस आयन्स आहे तर या वन मोल गॅसियस आयनचं त्यांनी जेव्हा एक मोल इलेक्ट्रॉन्स गेन करतात ते एक मोल इलेक्ट्रॉन जेव्हा ते गेन करतात त्यावेळेस जी काही एनर्जी रिलीज होत असते त्याला आपण काय म्हणत असतो? इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी म्हणत असतो, बरोबर आहे, किंवा इलेक्ट्रॉन एफिनिटी म्हणत असतो है ना. तर नॅचरली जी काही एनर्जी रिलीज होत असते तर फर्स्ट इलेक्ट्रॉन एफिनिटी ऑलवेज एक्झोथर्मिक प्रोसेस असते. त्याच्यामुळे एनर्जी रिलीज होत असते हे माहिती आहे आपल्याला. आता इलेक्ट्रॉन एफिनिटीची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे की ग्रुपमध्ये कशी होणार आहे ते आपण समजून घेऊ. जर एखाद्या टॉप टू बॉटम आपण एखाद्या ग्रुपमध्ये आलो, जसं ऍक्च्युअली इलेक्ट्रॉन एफिनिटीची व्हॅल्यू टॉप टू बॉटम जर ग्रुपमध्ये आलो तर डिक्रीज होणार आहे. त्याचं कारण आहे की ऍटमची साईज इन्क्रीज होत असते आणि साईज जर इन्क्रीज झाली तर इलेक्ट्रॉन एफिनिटी हे डिक्रीज होत असते. कारण आपल्याला माहिती आहे की इलेक्ट्रॉन एफिनिटी ही जी आहे इलेक्ट्रॉन एफिनिटीची व्हॅल्यू जी आहे इज इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू ऍटमिक साईज. ऍटमिक साईजची ती कशी आहे? इन्व्हर्सली प्रपोर्शनल आहे. त्याच्यामुळे आपल्या लक्षात आलं पाहिजे की इलेक्ट्रॉन एफिनिटी इज इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू ऍटमिक साईज. जशी जशी ऍटमची साईज इन्क्रीज होणार आहे तसतसं जे इलेक्ट्रॉन्स आहे ते आपल्याकडे ओढण्याची पॉवर कमी होणार आहे आणि म्हणून इलेक्ट्रॉन एफिनिटी सुद्धा काय होत असते? डिक्रीज होत असते. आणि आपल्याला ग्रुपमध्ये माहिती आहे की ग्रुपमध्ये टॉप टू बॉटम जर आलो तर सर्वात छोटा ऍटम वरत असतो ज्याची इलेक्ट्रॉन एफिनिटी सर्वात जास्त असेल. त्यापेक्षा नेक्स्ट आयटम त्याच्यापेक्षा थोडा मोठा असतो नंबर ऑफ इलेक्ट्रॉनिक शेल वाढत असल्यामुळे. त्यानंतरचाही आयटम त्याच्यापेक्षाही मोठा असतो. आणि जसं जसं ऍटमची साईज इन्क्रीज होत असते टॉप टू बॉटम आहे की नाही, ग्रुपमध्ये टॉप टू बॉटम जसं ऍटमची साईज काय होत असते? इन्क्रीज होत असते, तसं इलेक्ट्रॉन एफिनिटी काय होत असते? डिक्रीज होत असते. आणि म्हणून आपण सांगतो की द व्हॅल्यू ऑफ इलेक्ट्रॉन एफिनिटी नॉर्मली डिक्रीजेस ऑन गोइंग फ्रॉम टॉप टू बॉटम. टॉप टू बॉटम जर आलो आपण इन ग्रुपमध्ये तर नॉर्मली इलेक्ट्रॉन एफिनिटी व्हॅल्यू डिक्रीज होत असते है ना, बिकॉज ऑफ ऍटमिक साईज इन्क्रीजेस. कारण ऍटमची साईज इन्क्रीज होत असते विच डिक्रीज द ऍक्च्युअल फोर्स ऑफ अट्रॅक्शन ऑफ न्यूक्लियस विथ इलेक्ट्रॉन्स. जे न्यूक्लियसचं आणि आउटर जे येणारा इलेक्ट्रॉन्स आहे यांचं फोर्स ऑफ अट्रॅक्शन डिक्रीज करते जे साईज वाढल्यामुळे. आणि म्हणून आपण सांगत असतो की टॉप टू बॉटम इलेक्ट्रॉन एफिनिटी डिक्रीजेस. आता मग असं जर झालं तर जे सर्वात टॉपवरचे ऍटम्स असेल तर त्यांची इलेक्ट्रॉन एफिनिटी सर्वात जास्त असायला पाहिजे. जसं इथे बघा आपण काही इलेक्ट्रॉन एफिनिटीच्या व्हॅल्यू या टेबलमध्ये दिलेल्या आहे. तर आपण 7th ए ग्रुपवर फोकस करू. 7th ए ग्रुप म्हणजे हॅलोजन फॅमिली, ज्यांची इलेक्ट्रॉन एफिनिटीच्या व्हॅल्यू सर्वात जास्त दिसतात तुम्हाला, तुम्ही जर पाहिल्या तर. म्हणजे फ्लोरीन जर गॅसियस ऍटम असेल तर त्यांनी वन मोल इलेक्ट्रॉन जेव्हा ऍक्सेप्ट करतील म्हणजे इलेक्ट्रॉन घेतील ते आणि फ्लोरीन निगेटिव्ह आयन्स मध्ये कन्वर्ट होतील तर दॅट टाइम द इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी, जी काही इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी आहे ती आहे -328 किलोजूल पर मोल, बरोबर आहे की नाही. इतकी किलोजूल पर मोल म्हणजे एक मोल इलेक्ट्रॉन्स ते गेन करत असताना एवढी एनर्जी काय करणार आहे? रिलीज करणार आहे. त्यानंतर जर क्लोरीन घेतला आपण, नेक्स्ट क्लोरीन दिसते तुम्हाला टेबलमध्ये. हा क्लोरीन जर गॅसियस न्यूट्रल ऍटम घेतला आणि त्यांनी 1 मोल इलेक्ट्रॉन जर गेन केले, इलेक्ट्रॉन एफिनिटी व्हॅल्यू आपण कॅल्क्युलेट करून राहिलो, आणि त्यांची जर 1 मोल गॅसियस एनायन मध्ये कन्व्हर्शन झालं तर त्यावेळेस जी इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पीची व्हॅल्यू दिसते तुम्हाला ती आहे -349 किलोजूल पर मोल. आता ऍक्च्युअली काय व्हायला पाहिजे? हे टॉप टू बॉटम डिक्रीज व्हायला पाहिजे, पण इथे 328 दिसते आणि इथे 349 दिसते. याचा अर्थ इथे एक्सेप्शनल झालेला आहे. बाकी रेग्युलर ट्रेंड दिसते तुम्हाला. बघा फ्लोरीनची आहे 328
त्यानंतर क्लोरीनची आहे 349 मायनस, म्हणजे एनर्जी रिलीज आहे मायनस. त्यानंतर 325 आणि त्यानंतर 295. इलेक्ट्रॉन एफिनिटी व्हॅल्यू डिक्रीज दिसते नॉर्मली आपल्याला. फक्त कुठं प्रॉब्लेम दिसते की क्लोरीनच्या व्हॅल्यूमध्ये इथे प्रॉब्लेम दिसते. नॉर्मली इथे चेंज झाला, ऍक्च्युअली डिक्रीज होऊन राहिलेली आहे, पण मधातच क्लोरीनची थोडीशी वाढलेली आहे कोणापेक्षा, क्लोरीनपेक्षा. असं जर तुम्ही या पिरियोडिक टेबलमध्ये पाहिलं तर तुमच्या लक्षात येते की तुम्हाला इथेच नाही, हा जो प्रत्येक ग्रुप आहे तुमचा, कोणता वाला, हा जो म्हणजे हा सेकंड पिरियड आहे तुमचा आणि हा थर्ड पिरियड. तर हे जे थर्ड पिरियड मधले जेवढेही एलिमेंट्स आहेत बघा, बोरॉन पेक्षा ॲल्युमिनियमची इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी जास्त दिसते, कार्बन पेक्षा सिलिकॉनची इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी जास्त दिसते, नायट्रोजन पेक्षा फॉस्फरसची इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी जास्त दिसते, ऑक्सिजन पेक्षा सल्फरची इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी जास्त दिसते आणि फ्लोरीन पेक्षा क्लोरीनची इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी जास्त दिसते. असं का झालं? तर सर्वात जास्त इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी टॉपच्या आयटमची असलं पाहिजे, तर स्मॉलर साईज आयटमची सर्वात जास्त असायला पाहिजे होती, आहे की नाही? पण झालं काय की हे जे सेकंड थर्ड पिरियड मधले ऍटम्स आहे यांची आयोनायझेशन एन्थाल्पी मध्ये ग्रेडेशन आलं, व्हेरिएशन आलं. त्यांची सेकंड ग्रुप, सेकंड पिरियड मधले जे एलिमेंट्स आहेत त्यांच्यापेक्षा थर्ड पिरियड मधले त्यांच्यामध्ये जे येणारे त्याच्या खालचे जे एलिमेंट्स आहेत त्यांची आयोनायझेशन एन्थाल्पी आपल्याला जास्त भेटली. तर हे एक्सेप्शनल केस आहे आणि म्हणून आपल्याला एक्सेप्शनल केसवरही फोकस करावं लागते. आणि म्हणून आपण सांगतो की इलेक्ट्रॉन एफिनिटी ऑफ सेकंड पिरियड पी ब्लॉक एलिमेंट्स, हे जे सेकंड पिरियडचे पी ब्लॉक एलिमेंट मी रेड कलर मध्ये दाखवले, तर त्यांची इलेक्ट्रॉन एफिनिटी हे थर्ड पिरियडच्या इलेक्ट्रॉन एफिनिटी पेक्षा कमी आहे, म्हणजे थर्ड पिरियडची जास्त आहे. असं व्हायला नव्हतं पाहिजे, हे एक्सेप्शनल झालं, कारण टॉप टू बॉटम एन्थाल्पी डिक्रीज व्हायला पाहिजे. तर मग सेकंड थर्ड पिरियडची वाढलेली आहे. मग आता ही जी वाढली कशामुळं, त्यासाठी एक फ्लोरीनचं एक्झाम्पल घेऊ आपण. जसं आपण इथे एक व्हॅल्यू ऑफ इलेक्ट्रॉन एफिनिटी ऑफ फ्लोरीन इज लोअर दॅन द क्लोरीन असा क्वेश्चनही विचारू शकते की फ्लोरीनची इलेक्ट्रॉन एफिनिटी ही कमी आहे ऍज कम्पेअर टू क्लोरीन. क्लोरीनची जास्त असायला पाहिजे आपल्या, पण क्लोरीनची कमी असायला पाहिजे होती, पण फ्लोरीनची आपली कमी आहे आणि क्लोरीनची जास्त आहे. तर असं का झालं तर आपल्याला हे समजून घ्यायचं आहे, बघा लक्षात ठेवायचं आहे. तर बेसिकली जेव्हा आपण फ्लोरीन काढतो तर या फ्लोरीनचं जे न्यूक्लियस आहे त्याच्यामध्ये 9 पॉझिटिव्ह चार्ज आहे आणि फ्लोरीनचा ऍटमची साईज खूप छोटी आहे आणि छोटी आहे आणि आउटर मोस्ट ऑर्बिटमध्ये 7 इलेक्ट्रॉन्स आहे आणि दे आर व्हेरी कॉम्पॅक्टली अरेंज. हे कॉम्पॅक्टली अरेंज आहेत 7 इलेक्ट्रॉन्स. त्याच्यामुळे जो इनकमिंग इलेक्ट्रॉन्स आहे, आता हे साईज छोटी असल्यामुळं हे जो इनकमिंग इलेक्ट्रॉन, जो याच्यामध्ये इलेक्ट्रॉन एफिनिटीसाठी इलेक्ट्रॉन्स येणार आहे, तर हे इलेक्ट्रॉन्स यांच्यावर काय करतात, स्ट्रॉंग रिपल्शन करतात ड्यू टू द स्मॉलर साईज, आहे की नाही? स्मॉलर साईज असल्यामुळं आणि लार्ज नंबर ऑफ इलेक्ट्रॉन डेन्सिटी, इलेक्ट्रॉनची डेन्सिटी हाय इलेक्ट्रॉन डेन्सिटी आहे, इलेक्ट्रॉनचं प्रमाण जास्त आहे स्मॉल साईज मध्ये आउटर मोस्ट ऑर्बिट मध्ये, आणि त्याच्यामुळं दे एक्सपिरियन्स रिपल्शन ऑन द इनकमिंग इलेक्ट्रॉन्स. ते येणाऱ्या इलेक्ट्रॉन्सवर रिपल्शन करतात. इव्हन दे हॅव स्ट्रॉंग अट्रॅक्शन, बट ड्यू टू द स्मॉल साईज and high charge density in the outermost orbital, they have undergo small repulsion on incoming electrons. Incoming electrons वर ते रिपल्शन दाखवतात. कंपॅरेटिव्हली क्लोरीन ऍटम मध्ये क्लोरीनची साईज काय तुमची मोठी आहे आणि क्लोरीनची साईज जर मोठी असेल, ऍटमची साईज मोठी असेल आणि इलेक्ट्रॉन्स आउटरमोस्ट ऑर्बिट मध्ये 7 इलेक्ट्रॉन्सच आहे, पण ते असे दूर दूर इलेक्ट्रॉन्स आहेत, आहे की नाही? आणि दॅट्स वाय द इनकमिंग इलेक्ट्रॉन्स आर इझिली ऑक्युपाइड. देर इज नो रिपल्शन between the inner orbitals and the incoming electrons because of the larger size, and hence the chlorine has more affinity as compared to fluorine. Similarly, the same reason for the third period elements comparatively the second period element in p block element. ठीक आहे, म्हणून आपण सांगत असतो the size of fluorine is very small. साईज जी आहे फ्लोरीनची ती खूप कमी असते, कॉम्पॅक्ट अँड हाय चार्ज डेन्सिटी, आणि खूप जास्त चार्ज डेन्सिटी असते, म्हणजे 7 इलेक्ट्रॉन्स त्यांच्या ऑर्बिटल मध्ये असते. देअरफॉर द इनकमिंग इलेक्ट्रॉन्स एक्सपिरियन्स मोर रिपल्शन, त्याच्यामुळे येणाऱ्या इलेक्ट्रॉन्सवर जास्त रिपल्शन होते. इन कंपॅरिझन ऑफ क्लोरीन, जर तुम्ही क्लोरीनचं कंपॅरिझन केलं तर इट्स व्हॅल्यू ऑफ इलेक्ट्रॉन एफिनिटी इज हायर इन द पिरियोडिक टेबल बिकॉज ऑफ द लार्जर साईज अँड लेस रिपल्शन ऑन द इनकमिंग इलेक्ट्रॉन्स. इनकमिंग इलेक्ट्रॉन्सला त्यांचं लेस रिपल्शन राहणार आहे बिकॉज ऑफ द लार्ज साईज, है ना? अँड हेन्स द इलेक्ट्रॉन एफिनिटी ऑफ क्लोरीन इज हायर दॅन दॅट ऑफ फ्लोरीन, आणि म्हणूनच क्लोरीनची इलेक्ट्रॉन एफिनिटीची व्हॅल्यू जास्त आहे 349
ॲज कम्पेअर टू, आणि म्हणून आपण सांगतो की इलेक्ट्रॉन अफिनिटी ऑफ क्लोरीन इज हायर दॅन इलेक्ट्रॉन अफिनिटी ऑफ फ्लोरीन ॲटम. समजलं, लक्षात आलं? त्यांच्या व्हॅल्यू सुद्धा वेगवेगळ्या आहे. -349 किलो जूल पर मोल एवढी एनर्जी रिलीज होत असते, म्हणजे हे मोर स्टेबल आहे, त्याचं मोर अट्रॅक्शन आहे. आणि यांची जी व्हॅल्यू आहे फ्लोरीनची ती आहे -328 किलो जूल पर मोल. यांच्यापेक्षा कमी अट्रॅक्शन आहे, म्हणजे इलेक्ट्रॉन सोबत त्यांची अफिनिटी कमी आहे. आता बघा, द व्हॅल्यू ऑफ इलेक्ट्रॉन अफिनिटी फॉर अल्कली मेटल्स. जे कोणते अल्कली मेटल्स आहे, अल्कली मेटल्स म्हणजे फर्स्ट ग्रुपचे मेटल्स आपल्या पिरियोडिक टेबल मधले. हे जे मेटल्स आहे यांना आपण अल्कली मेटल्स म्हणतो. बघा, लक्षात ठेवायचं आहे, अल्कली मेटल्स म्हणजे फर्स्ट ए ग्रुपचे जे मेटल्स आहेत त्यांना आपण अल्कली मेटल्स म्हणतो. आणि सेकंड मध्ये अल्कली अर्थ मेटल्स म्हणतात. काय म्हणतात? अल्कली अर्थ मेटल्स म्हणतो आपण. तर यांची जर इलेक्ट्रॉन अफिनिटीची व्हॅल्यू पाहिली तर हे इलेक्ट्रॉन अफिनिटी 0 आहे, बिकॉज मेटल हॅज नो टेंडन्सी टू गेन द इलेक्ट्रॉन्स. है ना, यांची इलेक्ट्रॉन गेन करण्याची टेंडन्सीच नाही आहे. अँड दॅट्स वाय they have zero affinity with the electrons. They have always tendency to lose the electron. यांची इलेक्ट्रॉन देण्याची टेंडन्सी आहे, इलेक्ट्रॉन घेण्याची टेंडन्सी नाहीच आहे. आणि त्याच्या इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी व्हॅल्यू सुद्धा डिसाइड करतात की दे हॅव नो अफिनिटी विथ द इलेक्ट्रॉन्स. त्यांची इलेक्ट्रॉन सोबतची अफिनिटी 0 आहे, बिकॉज दे डू नॉट हॅव टेंडन्सी टू फॉर्म द एनायन्स. म्हणून हे मेटल एनायन तयार करण्याची टेंडन्सी ठेवतच नाही. कोणाही सोबत ते कॅटायन्स फॉर्म मध्ये राहतात, बिकॉज दे हॅव लेस इलेक्ट्रॉन अफिनिटी, आणि बाय म्हणून ते एनायन तयार करणार नाहीत. ठीक आहे, अशा प्रकारे क्लिअर झालं मी काय सांगितलं आहे ते. तर तुम्हाला जर क्वेश्चन विचारला गेला की विच ऑफ द फॉलोइंग ऍटम्स इन द पिरियोडिक टेबल हॅज हायेस्ट इलेक्ट्रॉन अफिनिटी, हायेस्ट इलेक्ट्रॉन अफिनिटी, सर्वात जास्त अफिनिटी कोणत्या ऍटमची आहे आपल्या पिरियोडिक टेबल मध्ये, तर तुम्हाला ते सांगता आलं पाहिजे. सांगा कोणाची सर्वात जास्त इलेक्ट्रॉन अफिनिटी आहे. इथे तुमच्या समोर व्हॅल्यूज आहेत, है ना. तर आपला जो पिरियोडिक टेबल मधला ऍटम आहे कोण? क्लोरीन, ज्यांची इलेक्ट्रॉन अफिनिटी सर्वात जास्त राहणार आहे. हायेस्ट इलेक्ट्रॉन अफिनिटी इन अवर पिरियोडिक टेबल. पिरियोडिक टेबल मध्ये सर्वात जास्त इलेक्ट्रॉन अफिनिटी असणारा ऍटम कोणता आहे असं जर विचारलं तर क्लोरीन आहे, हायेस्ट इलेक्ट्रॉन अफिनिटी. बरोबर आहे. आता तुम्हाला काय करतात, असंच एखादा ऑब्जेक्टिव्ह देण्यासाठी the A, B, C and D are the 4 atoms. They have certain electron affinity. त्यांची इलेक्ट्रॉन अफिनिटी किंवा इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी दिलेली असते किलो जूल पर मोल मध्ये. कशामध्ये? किलो जूल पर मोल मध्ये त्यांची इलेक्ट्रॉन एन्थाल्पीच्या व्हॅल्यू आपल्याला दिलेल्या असतात. दीज आर, सपोज एकाची इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी दिलेली आहे -328, दुसऱ्याची बी ची इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी आहे -349, तिसऱ्याची इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी दिलेली आहे तुम्हाला -325, आणि चौथ्याची डी ची इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी दिलेली आहे -295. अरेंज देम अकॉर्डिंग टू देअर इलेक्ट्रॉन अफिनिटी ऑर्डर, डिक्रीजिंग इलेक्ट्रॉन अफिनिटी ऑर्डर आहे की नाही. डिक्रीजिंग ऑर्डरनं अरेंज करायचं आहे त्यांना. तर तुम्ही काय करसाल की हे जे व्हॅल्यू दिसते या व्हॅल्यून त्यांना अरेंज कसं करायचं, तर जे सर्वात जास्त इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी रिलीज करणार आहे ते मोर अफिनिटी राहील. ही वाली सर्वात जास्त एनर्जी आहे रिलीज होणारी, त्याच्यामुळे बी हॅज हायेस्ट इलेक्ट्रॉन अफिनिटी. सेकंड कोणाची येते? ए, देन सी, देन डी. दिस इज द डिक्रीजिंग ऑर्डर ऑफ इलेक्ट्रॉन अफिनिटी. म्हणून आपल्याला जर विचारलं असतं की विच ऑफ द फॉलोइंग हॅज द लोवेस्ट इलेक्ट्रॉन अफिनिटी, तर तुम्ही लोवेस्ट म्हटलं असतं तर डी आन्सर केलं असतं. अरेंज देम अकॉर्डिंग टू देअर डिक्रीजिंग इलेक्ट्रॉन अफिनिटी, तेही तुम्हाला अरेंज करता आले असते. बरोबर आहे. म्हणजे तुम्हाला जर अशी इलेक्ट्रॉन अफिनिटीच्या व्हॅल्यू दिल्या असेल तर बेसिकली तुम्ही त्यांना अरेंज करू शकता. त्याच्यामुळे जर आपला 7th A ग्रुपचे जर आपण मेटल्स 7th A ग्रुपचे जर नॉन मेटल स्टडी केले तर 7th A ग्रुप मध्ये जर इलेक्ट्रॉन अफिनिटीची व्हॅल्यू जर आपल्याला सांगितली असेल तर सर्वात जास्त इलेक्ट्रॉन अफिनिटी कोणाची आहे बघा? फ्लोरीनची इलेक्ट्रॉन अफिनिटी कमी आहे, क्लोरीनची इलेक्ट्रॉन अफिनिटी सर्वात जास्त आहे, त्याच्यानंतर फ्लोरीन आला असता, त्याच्यानंतर ब्रोमीन आला असता, आणि त्याच्यानंतर आयोडीन आला असता. दिस इज द ऑर्डर ऑफ इलेक्ट्रॉन अफिनिटी. इलेक्ट्रॉन अफिनिटी, इलेक्ट्रॉन घेण्याची टेंडन्सी ज्याला आपण म्हणतो, इलेक्ट्रॉन अफिनिटी ऑफ
हॅलोजन्स फॅमिली. आता तुम्ही जर सेकंड पिरियड मध्ये पाहिलं तर सेकंड पिरियड मध्ये तुम्हाला एक बोरॉन दिलेला आहे, कार्बन दिलेला आहे, नायट्रोजन दिलेला आहे, ऑक्सिजन दिलेला आहे. सपोज यांच्या जर इलेक्ट्रॉन एफिनिटीची ऑर्डर विचारली असती तर यांच्या व्हॅल्यू पुटअप करू आपण इथे. -27 किलो जूल पर मोल, -122 किलो जूल पर मोल, याची 0 आहे की नाही, ग्रेटर दॅन 0 म्हणजे 0 पेक्षाही कमी आहे, आणि -141 आहे की नाही. आता आपल्याला असं लक्षात येते की यांच्यामध्ये इलेक्ट्रॉन एफिनिटी नुसार डिक्रीजिंग ऑर्डरनं जर यांना अरेंज करा म्हटलं तर दीज आर द व्हॅल्यू ऑफ इलेक्ट्रॉन एफिनिटी इन किलो जूल पर मोल आहे की नाही. अरेंज देम अकॉर्डिंग टू देअर डिक्रीजिंग ऑर्डर ऑफ इलेक्ट्रॉन एफिनिटी. तर इथे इलेक्ट्रॉन एफिनिटी ऑक्सिजनची सर्वात जास्त दिसते तुम्हाला, त्याच्यानंतर कार्बन, त्याच्यानंतर बोरॉन, आणि सर्वात कमी इलेक्ट्रॉन एफिनिटी कोणाची आहे, नायट्रोजनची. वाटते काय आपल्याला की आपण पिरियड मध्ये मूव्ह होत असेल तर आपण पिरियडची ऑर्डर समजून घेतली होती. फ्रॉम लेफ्ट टू राईट, बघा लक्षात ठेवायचं आहे, लेफ्ट टू राईट आहे ना. वेन वी मूव्ह फ्रॉम लेफ्ट टू राईट द इलेक्ट्रॉन एफिनिटी व्हॅल्यू, आपली जी इलेक्ट्रॉन एफिनिटी व्हॅल्यू आहे ती काय व्हायला पाहिजे, इन्क्रीज व्हायला पाहिजे. बिकॉज ऑफ द साईज डिक्रीजेस, ऍटमिक साईज डिक्रीज होत असते, माहिती आहे तुम्हाला. ऍटमिक साईज डिक्रीजेस, ऍटमची साईज जर डिक्रीज होत असेल है ना, तर नॅचरली काय होत असते, इलेक्ट्रॉन एफिनिटी इन्क्रीजेस, इलेक्ट्रॉन एफिनिटी इन्क्रीजेस होत असते, हे माहिती आहे. मग असं जर आपण रेग्युलर विचार केला तर आपल्याला काय वाटते की रेग्युलरली कसं ऑक्सिजनची इलेक्ट्रॉन एफिनिटी सर्वात जास्त असायला पाहिजे, नंतर नायट्रोजन, नंतर कार्बन, नंतर बोरॉन, असं असलं पाहिजे बा इलेक्ट्रॉन एफिनिटीची ऑर्डर अशी असायला पाहिजे होती. पण दिस इज द रॉंग ऑर्डर है ना. दॅट्स वाय ऑक्सिजन हॅज द हायेस्ट इलेक्ट्रॉन एफिनिटी आउट ऑफ दिस 4, then carbon, then boron, and less amount by nitrogen. This is because of the stable electronic configuration. नायट्रोजन ची इलेक्ट्रॉन एफिनिटी का कमी आहे की नाही, की बिकॉज ऑफ देअर स्टेबल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन, स्टेबल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन्स. नायट्रोजन हॅज 2n5, that is 2s2, 2p3, आणि these p orbitals are half filled, and half filled orbitals are stable orbital, and from this the electrons removals are very difficult, आणि इथून इलेक्ट्रॉन्स काढणं खूप डिफिकल्ट आहे. आणि दॅट्स वाय द इलेक्ट्रॉन एफिनिटी ऑफ नायट्रोजन इज लेस. अशा प्रकारे ही ऑर्डर आहे. इथेही तुम्ही जर पाहिलं तर फॉस्फरसची इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी कमी आहे ना. बघा हे जे फिफ्थ ए ग्रुपची फॅमिली दिसते तुम्हाला, यांची इलेक्ट्रॉन एफिनिटी यांच्या रिस्पेक्टिव्ह आजूबाजूच्या ग्रुपपेक्षा कशी आहे, लेस आहे, बिकॉज दे हॅव स्टेबल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. यांचं जे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे हे NS2, NP3 हाफ फील्ड स्टेबल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे. दॅट्स वाय देअर इलेक्ट्रॉन एफिनिटी व्हॅल्यूज आर लेस कंपॅरेटिव्हली देअर रिस्पेक्टिव्ह नियरर एलिमेंट्स इन द सेम पिरियड. त्याच पिरियड मधले जे जवळचे एलिमेंट आहे त्यांच्यापेक्षा त्यांची इलेक्ट्रॉन एफिनिटीची व्हॅल्यू कमी आहे, म्हणजे इलेक्ट्रॉन घेण्याची टेंडन्सी कमी आहे. आलं लक्षात. तर अशा प्रकारे या इलेक्ट्रॉन एफिनिटीच्या व्हॅल्यून आपण त्यांचं नॉन मेटलिक कॅरेक्टरही ठरवत असतो.